या टेक. निखिलच्या बाजूला आहे ती मागे आहे थोडस. रेडी अँड रोल. सायलेन्स. या बोर्ड. या रोलिंग अँड ऍक्शन. अरे पटकन आलं पाहिजे ना. फट्स विचारा सगळेच. एक कोण आहेत या बायका? रेडी सगळेच विचारा लाऊड. छान. रोलिंग अँड ऍक्शन. सात्विक फॅशन मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत. अर्णव राजेश शेट्टे उर्फ ASR बिझनेसमन म्हणून कसे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण ते माणूस म्हणून कसे आहे हे आज तुम्हाला सगळ्यांना कळेल. म्हणजे एवढंच माणूस म्हणून कसे आहेत त्या सगळ्यांना कळेल. तिथून जरा लाऊड बोल मित्रा. पटकन. रेडी रोल अँड ऍक्शन. पण ते माणूस म्हणून कसे आहे हे आज तुम्हाला सगळ्यांना कळेल. म्हणजे एवढंच की एखाद्यावर एवढे मोठे आरोप करण्याआधी त्याची तुम्ही नीट माहिती काढायला हवी होती. सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या एका मुलीचा खून झालाय. ही छोटी गोष्ट वाटते तुम्हाला? मी असं म्हटलंच नाहीये. रिपीट. एक मिनिट परत या वाक्य मध्ये कोण बोललं? एक गुड अँड साधा छान अजून लाऊड छान गुड रोल रोलिंग अँड ऍक्शन. अहो सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या एका मुलीचा खून झालाय. ही छोटी गोष्ट वाटते तुम्हाला? मी असं म्हटलंच नाहीये. पण ऑफिस शिवाय सुद्धा प्रत्येकाला एक जिंदगी असते आणि त्याचाही संबंध असू शकतो ना या खुनाशी. शलाका पाटील इथे एकट्याच राहत होते असं कळलं. किंवा हे ऑफिसच तिचं विश्व होतं असं म्हणायला हरकत नाही, नाही का? तुम्हा सगळ्यांना माहीत नसेल म्हणून सांगते. शलाका पाटील ही माझी चांगली मैत्रीण होती. तिचा नवरा तिचे सगळे दागदागिने घरदार विकून तिला फसवून पळून गेला होता आणि त्याला शोधतच ती इथपर्यंत आली होती. ती खूप शांत, कुणाची अध्यात्मध्यात नसणारी मुलगी होती. खरं शोधायची मुलगी शलाकाताई तिच्या नवऱ्याला खूप घाबरायची. म्हणून आम्ही वकिलाचा सल्लाही घेणार होतो. थोडासा फोर्स एकदा तिथून घ्या. पण शलाका पाटील इथे एकटी राहत होती असं कळले. ऑफिस हेच तिचं विश्व होतं असं म्हणायला हरकत नाही. तिथून घ्या. तुम्हाला माहिती नसेल तो स्ट्रॉंगनेस आणि ते हे दिसू दे. सगळ्यांना सांगतेस ना. पॉइंट आउट कर सगळ्यांना. चालेल. टेक रेडी. हां दादा तुमच्या वाक्यापासून गुड अँड बढिया रोल. या रिॲक्शन छान येऊ द्या बाकीचे पण. रोलिंग अँड ऍक्शन. तुम्हा सगळ्यांना माहीत नसेल म्हणून सांगते. शलाका पाटील माझी चांगली मैत्रीण होती. तिचा नवरा तिचे सगळे दागदागिने घरदार विकून पळून गेला होता. म्हणूनच त्याला शोधत ती इथपर्यंत आली होती. खूप शांत आणि कोणाच्याही अध्यात्मध्यात नसणारी होती शलाका पाटील. तिच्या नवऱ्याला खूप घाबरायची. म्हणून आम्ही वकिलाचा सल्लाही घेणार होतो. पण त्याआधी एका दिवशी ती गावाला निघून गेली आणि तिचा मेसेज आला की माझ्या नवऱ्याने मला स्वीकारलंय. त्यानंतर तिचा काहीच मला त्यानंतर तिचा फोन बंद झाला. मलाही वाटलं ती नवऱ्यासोबत सुखात आहे. रोलिंग अँड ऍक्शन. त्यानंतर तिचा होल्ड फोन बंद झाला. होल्ड होल्ड होल्ड